नाशिकमध्ये कांद्याचे दर क्विंटल मागे आता 1000 रुपयांनी घसरले। दर घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। भारत आणि पाकच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय पूर्णपणे ठाम झाले निर्यात। छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागात हलक्या पावसाची हजेरी तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे। शहराच्या वातावरणात थोडासा गारवा आहे। राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। नवापूर, धडगाव, अक्कलकुवा यासह जिल्ह्यामध्ये जवळपास 100 घरांची पडझड झाली आणि या शेती पिकांचं देखील मोठं नुकसान भागात झालेलं आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात तापमान वाढीचा केळी पिकाला फटका बसलाय। केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तर केळीला उन्हापासून वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर। इचलकरंजीमध्ये विजेच्या गडगडाटासह दमदार पावसाची हजेरी तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये हळद काढणी सध्या अंतिम टप्प्यात आहे आणि बदलत्या हवामानामुळे हळदीच्या उत्पादनात काहीशी घट। वाशिम जिल्ह्यामध्ये हवामानामध्ये काही दिवसांपासून बदल होतोय तर अचानक येत असलेल्या पावसानं मूग पिकाला फटका बसलाय। परभणीमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची समस्या, विहिरी आटलेल्या आहेत तर नद्यांचं पाणी देखील ओसरलंय। पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे। तर जालना जिल्ह्यामध्ये 64 प्रकल्पात केवळ 19% पाणीसाठा शिल्लक आणि 3 प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत। जिल्ह्यावर पाणी टंचाईचं मोठं संकट। जालना जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण दाहकता। 137 टँकरद्वारे 280 टँकरच्या खेपा सुरू आहेत। बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 98 फेऱ्या। पुणे उपनगरांमध्ये भीषण पाणी टंचाई। गत वर्षाच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6000 वाढलेल्या आहेत। कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी 8 तास बंद राहणार। महावितरणच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी बंद राहणार आहे। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। बेस्ट बसच्या भाडीवाढीनंतर प्रवाशांच्या संख्येत घट तर मात्र बेस्टच्या उत्पन्नात वाढ झाली आहे। बेस्ट बसच्या प्रवासी भाड्यामध्ये शुक्रवारपासून दरवाढ लागू करण्यात आलेली होती। नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये जिल्हा वाहतूक शाखेची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई। कर्कश आवाज करणारे सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट अशा वाहनांवर कारवाई। वाशिमच्या शेलू बाजारमध्ये वर्ली माटका अड्ड्यावर छापा तर 3,43,000चा मुद्देमाल जप्त। 12 आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे। नंदुरबारच्या शहादा बस स्थानकावर प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे। बस स्थानकामधील सीसीटीव्ही केवळ नावालाच आहेत। कॅमेरे चालत नसल्यानं प्रवासी हैराण झालेले आहेत। बीडमध्ये आणखी एका टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तर रघुनाथ रामराव फडसह आता 7 जणांवर मकोका लावण्यात आला आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या कारवाईसाठी प्रस्ताव दिलेला होता। पुण्याच्या कोथरूडमध्ये रस्त्यावर पार्किंग केलेल्या 6 दुचाकी थार गाडीने उडवलेल्या आहेत। चालक मद्यधुंद असल्याचा आरोप होतोय। अलंकार पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। पुण्याच्या कर्वेनगर भागामध्ये हमासच्या समर्थनार्थ पत्रकं वाटणाऱ्या तरुणांना जमावाकडून चोप। तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय। जमावाकडून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देखील। जळगावच्या चोपड्यामध्ये कृषी सहाय्यकांचं 1 दिवसीय धरणं आंदोलन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन। पुण्याच्या खेडझेडच्या औद्योगिकता क्षेत्रामध्ये मध्यरात्री गोळीबार झालाय। गाड्यांची देखील तोडफोड। 2 जण जखमी आहेत। राजगुरुनगर पोलिसांकडून 8 जण ताब्यात। बीडच्या माजलगाव शहरामध्ये बोगस कागदपत्र तयार करून शासकीय जमिनीची विक्री। पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षकांसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांना पर्स, बॅग देण्यास बंदी असेल। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाचा हा निर्णय आहे। बीडच्या परळीमध्ये भारतीय सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रभू वैद्यनाथाला रुद्राभिषेकानंतर नागरिकांकडून वैद्यनाथाची महाआरती। तुळजापूरच्या तुळजाभवानीला कर्नाटकमधील भाविकाकडून 5 तोळे सोनं अर्पण तर बिदरीमधील रहिवासी देवेंद्र मुलपुरोंद्री 5 तोळ्याचं सोनं केले अर्पण। शिर्डीतील साई मंदिरात उद्यापासून फुलहार आणि प्रसाद देण्यास मनाई असेल। भारत पाक युद्ध तणावामुळे मंदिर प्रशासनाचा हा मोठा निर्णय आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी चालक आणि वाहकांच्या गळ्यामध्ये आता ओळखपत्र दिसणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एसटी महामंडळाचं महत्त्वाचं पाऊल आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये जादा पैशाचं आमिष दाखवून आता 44,50,000 रुपयांची फसवणूक झाली। सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या, तर अद्याप एका आरोपीचा शोध सुरूच आहे। चंद्रपूरमध्ये सराईत दुचाकी चोरट्यांना अटक, 3 दुचाकी हस्तगत, रामनगर पोलिसांची कारवाई। इचलकरंजी शहरातील आमराई रोडवरील सिद्धिविनायक रेसिडेन्सीमध्ये चोरीची घटना। चोरट्यांनी घरामधील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली। घरामधील 10.5 लाखांच्या मुद्देमालाची चोरी। नांदेडच्या वागदरवाडी गावामधील 100च्या वर तरुणी भारतीय सैन्यामध्ये कार्यरत, देशासाठी 3 मुलांना सीमेवर पाठवलंय हे सांगताना आजोबांचे डोळे पाणावले। तर सैनिकांचं गाव म्हणून वागदरवाडीची ओळख आहे। सांगलीतील जवान प्रज्वल रुपनवर अंगावरील हळद उतरण्यापूर्वीच देशसेवेसाठी रवाना झालेत। मुस्लिम बांधवांकडून सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। पिंपरी चिंचवडमध्ये खासगी जलतरण संस्थांच्या मनमानी कारभारावर पालकांचा संताप। खासगी जलतरण तलाव ठेकेदारांवर कारवाईची मागणी होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या पुरंदर तालुक्यात रक्तदान शिबिराचं आयोजन। नीरा इथल्या शिबिरामध्ये मुस्लिम महिला आणि तरुणांनी केलंय रक्तदान। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी रक्तदान केलंय। जळगावच्या लोणवाडी परिसरामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य, गटाराचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। प्रशासनाकडून अपुऱ्या व्यवस्था आहेत। पुण्याच्या नीरा देवघर धरणग्रस्तांच्या अडचणी ऐकण्यासाठी अडचणी निवारण शिबिराचं आयोजन। पुण्याच्या बोरगरमधील निडघर इथं शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। 2 महिन्यांसाठी सुट्टीवर असलेल्या बीडच्या मत्स्याजोगमधील जवानाला 10 दिवसात सीमेवर परतावं लागलंय। आशुतोष सोनावणे सीमेवर जाताना कुटुंबियांना अश्रू अनावर। वाशिममध्ये गणित आणि विज्ञान प्रयोगाच्या कृतीशील कार्यशाळेचं आयोजन। विविध शाळेतील 100 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पळापळ, शेतकऱ्यांची प्लास्टिक खरेदीसाठी गर्दी। ऑनलाईन शिक्षक बदल्यांना दिलासा, तर याचिका निकाली काढल्यानं मार्ग मोकळा झालाय। पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। गोंदिया शहरामध्ये दुचाकी चोरटा पोलिसांच्या ताब्यात। दुचाकीमुळे मालकाला आता परत मिळते, तर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। परभणीच्या जिंतूरमध्ये चोरट्यांनी 3 दुकानं फोडली आहेत। 6 लाखांची रोकड आणि दुकानातील साहित्य लंपास केलंय। अधिक तपास आता सुरू झालेला आहे।